रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलं जाणारं पाणी, पिण्याचं पाणी खरंच सुरक्षित आहे का या प्रश्नाचं उत्तर धक्कादायक आहे। कॅगच्या अहवालातून देशातील अनेक रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये कोलिफॉर्म आणि ई कोलाई सारखे जीवाणू आढळल्याचं समोर आलंय। लाखो प्रवासी ज्या स्थानकावर पाण्याचा वापर करतात तिथेच जर पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होत असेल तर हा प्रवाशांच्या आरोग्याच्या संदर्भात थेट गंभीर मुद्दा आहे। कॅगच्या अहवालानंतर रेल्वे प्रशासनानं काय पावलं उचलली आहेत आणि CSMTवर सध्या पाण्याची स्थिती नेमकी काय, आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी घेतलेला हा आढावा। रेल्वे स्थानकं, दररोज लाखो प्रवाशांची गर्दी आणि या प्रवाशांसाठी उपलब्ध असलेलं पिण्याचं पाणी। मात्र या पाण्याच्या गुणवत्तेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कॅगच्या तपासणीत देशातील 729 रेल्वे स्थानकांपैकी 142 स्थानकांवरील पाण्याचे नमुने तपासण्यात आलेत। या तपासणीत अनेक नमुन्यांमध्ये कोलिफॉर्म आणि ई कोलायसारखे जीवाणू आढळल्याचं समोर आलंय। मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, दादर, कल्याण, लोणावळा, शिवाजीनगर या स्थानकांचाही अहवालात उल्लेख आहे। पाण्यात ई कोलाई जीवाणू आढळणं ही साधी बाब नाही। ई कोलाईचा संबंध मानवी किंवा प्राण्यांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या दूषिततेशी असू शकतो। त्यामुळे पिण्याच्या पाण्यात हा जीवाणू आढळल्यास जलस्रोताच्या स्वच्छतेबाबत गंभीर इशारा मानला जातोय। असं दूषित पाणी प्यायलास जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप आणि काही परिस्थितींमध्ये गंभीर संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो। विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी अशा पाण्याबाबत अधिक काळजी घेणं गरजेचं आहे। ई कोलायचं जेव्हा इन्फेक्शन होतं, जे स्ट्रेन्स आहेत त्याचे इन्फेक्शन होतं, तर तेव्हा माणसाला जे सिम्पटम्स येतात ते युजली आपल्या पोटाशी रिलेटेड असतात। पण जर इन्फेक्शन आपण कंट्रोल नाही केलं आणि तो बॅक्टेरिया वाढत गेला, हिमोलायसिस होतं, किडनीला प्रॉब्लेम होतो आणि कधी कधी किडनी फेल्युअर सुद्धा होतं। तर ई कोलायचं इन्फेक्शन कसं टाळायचं? आपण जेव्हा बाहेर खातो, म्हणजे स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर किंवा बाहेर कुठेही खातो, आपले हात धुवून घ्यावे। आपण कधी टॉयलेटला गेलो तर टॉयलेट नंतर हात चांगले धुवावे। तसेच बाहेर पदार्थ खाताना जे FDO, FDA आणि FSSAI मान्यते असलेले पदार्थ किंवा त्या स्टोअरमधूनच पदार्थ खावे। कॅगच्या अहवालानंतर रेल्वे मंत्रालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले। देशभरातील पाणी वितरण केंद्र, वॉटर कूलर आणि पाण्याच्या टाक्यांची तपासणी करण्याबरोबरच पाण्याचे नियमित नमुने घेऊन त्यांची चाचणी करण्यावर भर दिला जाणार आहे। भारतीय रेल्वेवरच्या 20,000 स्थानकावरती टाकीपासून नळापर्यंत सगळ्याच जागी पाण्याचं शुद्धीकरण करण्याचे आदेश काल मंत्री महोदयांनी दिलेले आहेत। ज्या टाक्यांमध्ये खराबी आढळून येईल त्या टाक्यांच्या जागी नवीन टाक्या बसवणे किंवा नवीन टाक्या हौद बांधणे, याशिवाय आपल्याकडं ज्या उपलब्ध टाक्या आणि हौद आहेत त्यांच्यावरती त्यांची सातत्याने आणि वेळोवेळी देखरेख करणे, या सगळ्यांचे आदेश माननीय मंत्री महोदयांद्वारे। कॅगच्या अहवालात CSMTचं नाव आल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर जाऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला। या पाणपोई अशा पद्धतीच्या माझ्या मागे असलेल्या तुम्ही पाहताय त्या स्वच्छ ठेवण्याचे किंवा हौद जे आहेत, या सगळ्या ज्या ठिकाणी हे सगळं पाणी स्टोअर केलं जातं ते सुद्धा स्वच्छ करण्याचे निर्देश हे केंद्रीय मंत्र्यांकडून देण्यात आले आणि त्यानुसार खरं तर हा अहवाल आला त्यानंतर या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी या समोर आलेल्या पाहायला मिळतात आणि त्या दृष्टिकोनातून आता रेल्वेकडून तशा उपाययोजना सुद्धा करण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत। रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्या तरी प्रवाशांनीही खबरदारी घेणं आवश्यक आहे। शक्य असल्यास सीलबंद पाण्याच्या बाटलीचा वापर, वॉटर कूलर किंवा नळाची स्वच्छता संशयास्पद वाटल्यास तिथून पाणी पिणं टाळणं, कोणतीही समस्या आढळल्यास रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करणं हे पर्याय प्रवाशांसमोर आहेत। कारण काही मिनिटांची तहान भागवताना आरोग्याशी तडजोड करणं महागात पडू शकतं। धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।